बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना बाप घराचा तो पाया कळस त्यावर जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कुसळते घर उलाढाली करतो हा फक्त घरासाठी शिव्या शापया जगाचा घेतो आपुल्याच माथी घर बायकोनी मुलायांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी हास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कवतूक वाटे झाली यावेचाचे कवतूक वाटे झाली यावेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका मने मुक्ती परिनिली नोवरी तुका मने मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंचनेत्रम सदया धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हे दुःख भंजना मारुती नंदना हे दुःख भंजना मारुती नंदना सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हॅलो लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा निपणाचा दिमाग सुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस अशी महान विभूती पंचमवेद निर्माती जिजाई रमण याच्या यावत या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी आपला देह अखंड जिजवेला असे संत सज्जन देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांना वारकरी संप्रदायाचं नाक म्हटलं जातं असे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ श्रोते सज्जन मायबा आपल्या हंगेवाडी गावामध्ये चालू असणारा एक दिनीय कीर्तनाचा कार्यक्रम. कीर्तन सेवेचं निमित्त कीर्तन सेवेचं कारण तुम्हाला आणि मला सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. कैलासवासी वैकुंठवासी भानुदास काशीनाथ कोपनर बाबाजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असणारा हा आपला कीर्तनाचा कार्यक्रम. त्यांच्या पाठीमागं त्यांचं खूप मोठं असं कुटुंब आहे. त्यांचा मुलगा आहे श्री विजय भानुदास कोपनर, त्याचबरोबर मुली आहेत सौ द्रौपदा बापू रुपनवर, बाळूबाई अंकुश धाईगुडे, अनिता मधुकर भिसे आणि सुनीता दादा सुसूळ. खूप मोठं असं कुटुंब आहे, खूप मोठा असा प्रपंच आहे. या भरलेल्या घरामधून बाबांना जाऊन झालेलं 1 वर्षापूर्वी जाणं, बरोबर याच दिवशी याच तिथीला ते आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. परंतु तरी सुद्धा त्यांच्या मुलांनी, त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्या नातवंडांनी सर्वांनीच त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या चरणी मस्तक ठेवते. कीर्तनकार या नात्यानं अल्पसा परिहार द्यायचा या न्यायानं आज माझ्या कीर्तनाला गोडशे मृदंगाची साथ करणारे माझे गुरुबंधू, जे राशीन पंचक्रोशीचं भूषण आहे, राशीन पंचक्रोशीचं वैभव आहे, अवघ्या कमी वयामध्ये मृदंगावरती राज्य करणारे, मला माझ्या लहान भावासमान असणारे हबप तेजस महाराज काळे दादांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर इकडं गायनसाठी करता उभे असणारे ते हनुमंत महाराज फराटे महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. त्यांच्या शेजारी उभे असणारे तेही राशीन पंचक्रोशीचं भूषण आहे, ज्यांचा गोड असा आवाज आहे हबप श्रीहरी महाराज सायकर दादांच्या चरणी मस्तक ठेवते. त्यांच्या शेजारी उभे असणारे ते काही तुम्हाला अपरिचित नाहीत, परंतु त्यांचा परिचय करून देणं हे वक्त्याचं कर्तव्य. कारण या गादीवरती कोणतं नातेसंबंध लावले जात नाही, कारण ही गादी नारदाची आहे. आपल्या हंगेवाडी गावचं भूषण असणारे माझे पती गोड असं गायन करतात, मृदंगही गोड वाजवतात. हबप हनुमंत महाराज महानूर महाराजांच्या चरणी मस्तक ठेवते. त्याचबरोबर आपल्या हंगेवाडी पंचक्रोशीतील सर्वच टाळकरी वृंद सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. विनेकरी बाबा आहेत, विनेकरी बाबांच्या चरणी मस्तक ठेवते. कारण या गादीवरती प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि ते उचितही नाही. या न्यायानं सर्वच हबप महाराज मंडळी, त्याचबरोबर आमचे तुळशीराम महाराज हार्मोनियम वादना करत आहेत, त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते. गोडशी साऊंड सिस्टीम ज्यांची, आमच्या सागरदादांच्या चरणी मस्तक ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज चालू असणारा आपला कीर्तनाचा कार्यक्रम आपल्याला फक्त आजच नाही, 2 तास झाले की आपण हा कीर्तनाचा कार्यक्रम कदाचित विसरून जाणार आहात. परंतु या कार्यक्रमातला एक क्षण ना क्षण तुमच्या स्मरणात राहावा म्हणून आज यूट्यूब शूटिंगचं काम चालू आहे. आणि ते यूट्यूब शूटिंगचं काम करण्याकरता आमचे चेतन दादा नातेपुत्यावरून इकडे आलेले. ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आपल्याला हा कीर्तनाचा कार्यक्रम ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे. आमच्या चेतन दादांच्या, त्याचबरोबर आमच्या रोहित दादाच्याही चरणी मस्तक ठेवते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला
माझ्या आई समान बहिणी समान असणाऱ्या सर्व माता भगिनी वडिलांसमान भावा समान असणारे सर्व पुरुष वर्ग प्रत्येकाच्या चरणी मस्तक ठेवते. सर्वांना एक कळकळीची विनंती करेल. बरोबर 12 वाजता मी कीर्तन सोडणार आहे. महाराज जवळचा आहे म्हणून महाराजांचा कचरा करू नका. कीर्तनात आपापसात बडबड करू नका अजिबात. हे खाली गेलं बघा. आता हेच खाली आम्ही काय करायचं. विठ्ठला विठ्ठला आज कीर्तना करता आवर्जून उपस्थित राहणारे अगदी काष्टी पंचक्रोशीचं नेतृत्व म्हणलं तरी काही हरकत नाही. आमच्या तेजस महाराजांचे मामा म्हणजे आमचेही मामाच आमचे विठ्ठल मामा खामकर आज कीर्तना करता आवर्जून उपस्थित झालेले. मामांचे चरणी मस्तक ठेवते. बघा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मनाचे कान करून ऐकण्याचा प्रयत्न करा. अभंगाचा भावार्थ का सांगायचा. एकदा का अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला, एकदा का अभंगाचा भावार्थ तुम्हाला कळाला की अभंग हा पूर्णपणे सुटल्यासारखा असतो. म्हणून प्रत्येकाने अभंगाचा भावार्थ मनाचे कान करून ऐकण्याचा प्रयत्न करा. कीर्तनामध्ये प्रश्न विचारायची माझी सवय, म्हणून प्रत्येकाने अभंग नीट लक्ष देऊन ऐका. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या सर्वांना सांगतायत की मनुष्य देह सारखा सारखा मिळणार नाही. मनुष्य देह इतक्या सहजासहजी मिळत नाही. बरोबर आहे ना संतोष महाराज. मनुष्य देह सारखा सारखा मिळत नाही. सारखा सारखा मिळत नाही, परंतु तुम्हाला मिळालाय. तुम्हाला मिळालाय. सापडला देह काकटाळ न्याय नघडते उपवास घडाले नघडते उपवास पडला देह काकटाळ न्याय नघडते उपवास घडाले नघडते सापडला देह काकटाळ्याने न घडे ते उपाय घडू आले. बघा जसं आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि त्याच्या हातात कावळा सापडावा, इतक्या सहजासहजी तुम्हाला आणि मला मनुष्य देह मिळाला आहे. कुणी या देहाचं देवाला पैसे दिले नाहीत. इतका सहज मिळाला, फुकट दिला. पण तुकोबराय म्हणतात तुम्ही असा व्यर्थ घालवू नका. मग काय करा तर तुम्हाला सगळ्यांना देह मिळाला, मग मिळालाय ना तर तुम्ही आता सगळेजण अट्टहास करा. तुम्हाला एवढा सुंदर नरदेह मिळाला, एवढा सुंदर जन्म मिळाला. मग आता जन्म मिळालाच तर तुम्ही सगळेजण एक काम करा की अट्टहास करा. आणि अट्टहास या गोष्टी करता करा की तुमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. पण लोक तुकोबरायांच्या पुढची निघाली. लोक तुकोबरायांनाच प्रश्न विचारू लागले. तुकोबराया अहो तुम्ही लोकांना सांगताय जीवन जगत असताना अट्टहास केला पाहिजे, मनुष्य देह असा सहजासहजी मिळत नाही. तुकोबराया तुम्हाला सुद्धा मनुष्य देह मिळाला आहे. मग तुम्ही जर लोकांना सांगताय की तुम्ही अट्टहास केला पाहिजे, अट्टहास केला पाहिजे, तर तुकोबराया तुम्ही तुमच्या जीवनात अट्टहास केला का? अट्टहास केला का? तुकोबराय म्हणाले अरे मी अट्टहास केला, म्हणून तर तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही सुद्धा जीवन जगत असताना अट्टहास केला पाहिजे. आणि अट्टहास या गोष्टी करता केला पाहिजे की तुमचा सुद्धा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. परंतु अगदी साधा सोपा सरळ प्रश्न विचारते. शेवटचा दिवस आपल्याला कळालाय का? शेवटचा दिवस काय म्हणणं आहे तुमचं? शेवटचा दिवस, शेवटचा दिवस म्हणजे तुमच्या मते कोणता दिवस असावा? समोर बसलेली शेवटचा दिवस नाना, मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. पाठीमाग बसलेली शेवटचा दिवस म्हणजे हा नाना तुम्ही कसं सापडणार नाही बोलण्यात. मावशी आजी तुम्हाला काय वाटतं शेवटचा दिवस? हा मरणाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. टाळकरी मंडळी, माऊली महाराज तुम्हाला काय वाटतं? शेवटचा दिवस म्हणजे
मृत्यूचा दिवस. आता सगळ्यांचंच म्हणणं आहे तेजस महाराज की मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. बघा बरं, मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. आता तुकोबराय म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो. आज कीर्तना करता घेतलेला अभंग तुकोबरायांनी हयातीत असताना लिहिला की वैकुंठाला गेल्यावर? हा, काय म्हणणं आहे तुमचं? तुकोबरायांनी आज सेवेकरता घेतलेला अभंग हयातीत असताना लिहिलाय आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. आता तुकोबराय म्हणतात की माझा शेवटचा दिवस गोड झाला म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुमचा सुद्धा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आता कसं करायचं? आपलं म्हणणं आहे मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस, पण तुकोबराय म्हणतात माझा शेवटचा दिवस गोड झाला म्हणून तर तुम्हाला सर्वांना सांगतोय ऐका. मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस असता तर किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे फजित. अहो, सारखं जन्माला यावं लागतंय, सारखं मरावं लागतंय. तुमचं म्हणणं खरं आहे, मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस, पण मृत्यूचा दिवस म्हणजे या आत्म्याचा शेवटचा दिवस नाही तर या देहाचा शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस. बरोबर आहे ना? पटतंय का तुम्हाला? या देहाचा शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस, परंतु या आत्म्याचा शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस नाही. कारण ज्या दिवशी मृत्यू होईल त्या दिवशी आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करणारच आहे. मग तुकोबराय म्हणतात तुम्ही देहाचा नाही तर या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घ्या. लोक म्हणली तुकोबराय आता तुम्ही जसं आम्हाला समजून सांगितलं तसं आम्हाला फार चांगल्या प्रकारे कळालं की मृत्यूचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस नाही तर या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा. तुकोबराया, अहो तुम्ही जर म्हणताय की आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा आणि तुकोबराया तुमचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घेतला, मग तो कसा घेतला? आम्हाला देहाचा शेवटचा दिवस कळाला, पण या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय केलं तेव्हा तुमच्या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड झाला? माता भगिनींनो, तुकोबराय म्हणाले अरे फार सोपं आहे, आत्म्याचा शेवटचा दिवस गोड करून घेणं फार सोपं आहे. देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची ओवणी ठेलो. खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना ज्यावेळी आम्ही परमार्थ करत असतो आणि ज्यावेळी आम्ही परमार्थ करत करत देव स्वरूपाला प्राप्त होतो त्या दिवशी खऱ्या अर्थानं या देहाचा नाही तर या आत्म्याचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबराय म्हणतात की माझा शेवटचा दिवस गोड झाला म्हणून तर मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही सुद्धा तुमचा शेवटचा दिवस गोड करून घ्या. यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आता मात्र माझा शेवटचा दिवस गोड झाला आणि आता मात्र मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे तहान. आता मात्र मनामध्ये असणाऱ्या आशा संपल्या, सप्तपाश तुटले. बघा भावार्थ रामायणामध्ये 7 प्रकारचे पाश सांगितलेले आहेत. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि 7वा आहे जन्मपाश. असे 7 प्रकारचे पाश तुटले, आशा संपल्या आणि आता मात्र माझी तहानही संपलेली आहे. परंतु याचं मला कौतुक वाटतंय, या गोष्टीचं मला कौतुक वाटतंय. त्या भगवान परमात्म्याचं मंगल असणारं नाम, त्या नामाचा मी वीज केला. ते नाम वीज केला म्हणजे मी ते नाम साठवलं आणि ते मी माझ्या कंठामध्ये धारण केलं. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे ते निवडे. बघा, त्या भगवान परमात्म्याचं मंगल असं नाम आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं. त्याचं सतत 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 नामस्मरण माझ्याच्यानं घडलं आणि आता मात्र मला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. कारण त्या नामस्मरणाच्या बळावरती, त्या नामाच्या बळावरती जी मुक्ती आहे ना, ती मुक्ती आता आमची दासी झाली. ती मुक्ती आता आमची बायको झाली. त्या मुक्ती बरोबर आता मी लग्न केलंय. कारण प्रत्येकाची धाव त्या मुक्तीच्या मागे. आज जपी तपी योगी ध्यानी सगळ्यांना वाटतं आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे, पण तुकोबाराय म्हणतात त्या नामाच्या बळावरती,
त्या मुक्तीबरोबर माझं लग्न झालं. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाच्या बुद्धीनुसार अभंगाचा भावार्थ हा वेगवेगळा निघू शकतो. कारण वाणी सामान्य व्यक्तीची नाही, वाणी जगद्गुरु तुकोबरायांची. आजही माझ्या तुकोबरायांच्या अभंगावरती, अभंगातल्या एका एका चरणावरती, चरणातल्या एका एका शब्दावरती महिना महिना कीर्तन आणि प्रवचन करणारी विद्वान माणसं आजही हयात आहेत. जर त्यांनाच अभंगाचा भावार्थ कळाला नाही तर माझ्यासारख्या एका छोट्या पामराला काय कळावा. परंतु माझ्या बुद्धीला जसा उमगेल तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांचं म्हणणं आहे की माणसानं जीवन जगत असताना अट्टहास केला पाहिजे, अट्टहास केला पाहिजे. परंतु माझा तुम्हाला एक सर्वांना प्रश्न आहे. बघा किती साधा सोपा सरळ प्रश्न विचारते, आपल्या व्यवहारिक जीवनातला आहे. आपण अट्टहास करत नाही का काका नाना? आपण अट्टहास करत नाही का? अहो प्रत्येक जीव अट्टहास करतोय. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष आज अट्टहासच करतोय. पण आपला अट्टहास चाललाय तो आपल्या प्रपंच करता. वनवे संतान हो वनवे संतान गृहे वंदन दान गृहे वंदन दान हो वनवे संतान हो वनवे संतान गृहे वंदन दान गृहे वंदन वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आज सगळ्यांचाच अट्टहास चाललाय की 4 एकर जमिनीची 10 एकर कधी होईल, सपराचं घर पत्र्यात कधी बदलल, पत्रा त्याच्या ठिकाणी स्लॅब कधी पडल. आज मुलाला मुलगी नाही, मुलाला मुलगा नाही, नातवंड व्हावेत, नातवंडांना मुलं व्हावेत. फार अपेक्षा वाढल्या आपल्या. ऐका, आज अट्टहास तर प्रत्येकाचा चाललाय, पण आपला अट्टहास चाललाय तो आपल्या प्रपंचा करता चाललाय. तुकोबाराय सांगतात तुम्ही सगळेजण अट्टहास करा, आणि अट्टहास प्रपंच करता नाही तर परमार्थ करता करा. तुम्ही म्हणाल ताई, अहो तुम्ही म्हणताय की अट्टहास प्रपंच करता नाही केला पाहिजे, अट्टहास हा परमार्थ करता केला पाहिजे. मग ताई संसार सोडायचा का हो? प्रपंच सोडायचा? अजिबात नाही. त्या संसारात असताना सुद्धा, प्रपंचामध्ये असताना सुद्धा संसारी असावे आसोनी नसावे, 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 संसारी असावे आसोनी नसावे. हे भजन करावे वेळा वेळा, भजन करावे वेळा वेळा, संसारी असावे आसोनी नसावे, करा आत्माला करावे वेळा, करावे वेळा, यात जन्मी ओळखे करा आत्माला, यात जन्मी ओळखे करा आत्माला.
असावे असोनी नसावे आणि भजन करा रे वेळोवेळा एक जन्मी ओळखी करा आत्माराम. संसारात असायचंय. संसार कुणी सोडायला सांगितला? तुकोबारायांनी सांगितलं का तुम्ही संसार सोडा? कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्यामा चुक होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव क्षमा सुख होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संसारात असताना सुद्धा संसारात नसायचं. संसार सोडून नाही द्यायचा. माझ्या तुकोबरायांनी संसार केला की तुकोबराय संसारात होते आणि संसारात असूनही नव्हते. ऐका, फार साधं सोपं सगळ्यांना पटेल असं उदाहरण देईल. आदमापूरचे श्री संत बाळूमामा, आता त्यांचा जन्मोत्सव येतोय. येत्या 14 तारखेला या जगाच्या मालकाचा जन्मोत्सव येतोय. ऐकू द्या. हॅलो आश्विन महिन्यात गोड रम्य चांदण्यात माझा देवा उतरला बाळप्पा रूपात. जो बाळा जो जो रे जो 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 बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे. आश्विन महिन्यात गोड रम्य चांदण्यात माझा देवा उतरला बाळप्पा रूपात. जो बाळा जो जो रे जो 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 बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो. सुंदराईचा रत्न लई गुणवाना काशीचा हा विश्वेश्वर रूप ते सगुणा. माता सुंदराईचा रत्न लई गुणवाना काशीचा हा विश्वेश्वर रूप ते सगुणा. कसा योगी झोपला हृदयाचा पाळणा माझा देवा उतरला बाळप्पा रूपात. जो बाळा जो जो रे जो 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 जो बाळा जो जो रे जो. आज आपल्या घरातल्यांचा कोणी वाढदिवस साजरा करत नाही. बाळू मामा नात्यानं चुलता नाही, मामा नाही, काका नाही, वडील नाही, कुणी नाही, तरी सुद्धा आज त्यांचा जन्मोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. का बरं? ऐका, जीवन जगले. जीवन जगत असताना संसारही केला, पण ते संसारात होते आणि संसारात असूनही नव्हते. अशा व्यक्तींची कीर्ती ही देहानं जरी आपल्यामध्ये ते नसले तरी त्यांची कीर्ती मात्र अजरामर राहते. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपणही जीवन जगत असताना संसारात राहायचं, पण संसारात असून सुद्धा संसारात नसायचं. कारण देवानं एवढा सुंदर नरदेह तुम्हाला संसारा करता दिलाच नाही. देवी दिला देह भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा दिला देह भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा देवी
भजना गोवर्धन देवी दिला दे भजन गोवर्धन देवी दिला दे भजना गोवर्धन दिला दे देवी दिला देह भजना गोमट आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. देवानं एवढा सुंदर नरदेह भजना करता दिला, पण आम्हाला या देहाचं महत्व कळालं नाही. देह मिळवण्याकरता आम्हाला एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागलं आणि नंतर एवढा सुंदर मनुष्य देह मिळाला, पण आम्हाला या देहाचं महत्व कळालं नाही. देह मिळाला भजना करता, पण आम्हाला त्याची किंमतच कळाली नाही. बघा, मिळालेला देह हा जर भजनात व्यर्थ होत असेल, जर भजनात कामी जात असेल, तर समजून जा की आपल्याला मिळालेला देह, मिळालेला जन्म हा सफल झाला. आणि जर देह फक्त तुम्ही प्रपंचात घालवत असाल, फक्त संसारात व्यर्थ करत असाल, तर समजून जा मिळालेला देह, मिळालेला जन्म हा व्यर्थ गेला. बघा, एक कंजूस माणूस होता, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. इतका कंजूस, फार कंजूस, त्यानं कधी स्वतःच्या नातवंडांना रुपयाची चॉकलेट सुद्धा दिली नाही. एवढा कंजूस असणारा भावाचा बांध करू करू आपली जमीन वाढवली. दुधाचा व्यवसाय होता दादा, त्यानं दुधात पाणी टाकून पाण्याचाच पैसा केला. इतका कंजूस. पण या कंजूस माणसानं काय केलं, एके दिवशी 500 लोकांची पंगत ठेवायचं ठरवलं. 500 लोकांना जेवायला घालायचं. आता 500 लोकांना जेवायला घालायचं, 500 जेवायला आलेली माणसं ती विचार करू लागली, यानं कधी उष्ट्या हाताना कावळा सुद्धा हाणला नाही, आणि याच्या डोक्यामध्ये कसं आलं 500 लोकांना जेवाय घालायचं. पण घातलं त्यांनी. आता 500 लोकांची पंगत बसली. माणूस फार श्रीमंत, इस्टेट जाळली तर जळता जळणार नाही इतकी इस्टेट, पण माणूस कंजूस. आता असंच झालंय लोकांचं. पूर्वी लोकांची परिस्थिती गरीब होती, पण लोकांची मन श्रीमंत होती. पूर्वी लोकांची परिस्थिती गरीब होती, पण लोकांची मन श्रीमंत होती. आता याच्या उलट झालं, लोकांची परिस्थिती श्रीमंत होत चालली, पण मन भिकारी झाली. पूर्वी घरी जर एखादा पाहुणा आला, तर पाहुणा आल्याबरोबर विचारायचा, पाऊस बरा झाला का, पीक पाणी कसं आहे, लेकरं बाळ बरी आहेत का, मुलगी सासरी दिली आहे तिचं बरं आहे का, तिचे सासू सासरे बरे आहेत का, तिच्या घरचं बरं आहे का, तिकडं पाऊस झाला का, जनावरं किती आहेत. गप्पा मारायला पूर्वी लोकांना रात्र पुरत नव्हती. लोक रात्रभर बोलत बसायचे, बरोबर आहे ना आजी. पण आता तसं राहिलंच नाही. एखादा पाहुणा घरी आला की पाहुणा घरी आल्याबरोबर विचारतो, सिपीनचा चार्जर आहे का. पूर्वी जे प्रेम होतं ते आता का बरं दिसत नाही. काळ बदलत चालला. तसं याची परिस्थिती फार श्रीमंत होती, पण मन श्रीमंत नव्हतं. पण बिचाऱ्यानं त्या दिवशी 500 लोकांना जेवायला बोलवलं. 500 लोकांची आता पंगत बसली. ताटामध्ये 5 पक्वान्नाचं जेवण वाढलं. पण काय जाणो याच्या मनात आलं, या 500 लोकांना आपण तूप वाढलं पाहिजे. साजूक तूप वाढायचं आता 500 लोकांना. किती तूप लागेल 500 लोकांना वाढायला, कमीत कमी किती, 1 किलो. 1 किलो तूप पुरण असं वाटते 500 लोकांना. कमीत कमी 5 किलो तूप तरी 100 लोकांना 1 किलो.
कमीत कमी 5 किलो तूप 500 लोकांना पाहिजे. ते म्हणले थांबा जेवू नका. शेठजी आता लोक जेवायला बसणारेच, संकल्प सोडायचे, म्हणले थांबा जेवू नका. माझ्या मनामध्ये आलंय की तुम्हाला सर्वांना तूप वाढलं पाहिजे. साजूक तूप झालंय घरी, जेवायला बसू नका. लोक म्हणली काय उदार झालाय, कधी उष्ट्या हातानं कावळा आणला नाही पण आज 500 लोकांना तुपही वाढायला लागलाय. म्हणले ठीक आहे. बाबा परमार्थाला लागला. जसा तो घरातून आला तसं त्याने वाटीभर तूप आणलं. एक छोटीशी वाटी, किती लोकांना वाढायचंय? 500. आता कशानं तूप वाढलं म्हणजे 500 लोकांना पुरण? कशानं तूप वाढलं म्हणजे 500 लोकांना पुरण? आजी पळीनी तरी सुद्धा पुरणार नाही. अगदी सुईच्या टोकानं जरी वाढलं तरी 500 लोकांना ते तूप पुरणार नाही. पण आणलं त्यानं बिचाऱ्यानं, वाटीभर कवयनं आणलं. आता काय झालं, थंडीचे दिवस होते. थंडीचे दिवस असल्यामुळे ते तूप आळलेलं होतं. आता तूप आळलेलं होतं, त्याच्या लक्षात आलं आळलेलं तूप 500 लोकांना वाढता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? नोकराला बोलून घेतलं. नोकर चाकर भरपूर होते घरी. एक नोकर पळत पळत आला. अरे रामू, रामू इकडे. रामू धावत पळत आला. मालक, मालक बोलवलं तुम्ही? अरे रामू जा, स्वयंपाक घरामध्ये चूल चालू आहे. चुलीमध्ये भरपूर असा विस्तू पडलेला आहे. त्यातला हार बाहेर काढ, त्यातला विस्तव बाहेर ओढून काढ आणि एवढं तूप आपलं पाघळून आण, तूप कडवून आण. आता नोकरच तो बोलून चालून त्याला मालकाचं ऐकावं लागलं. पण नोकराला चुली पुढचा काहीच अंदाज नव्हता. त्या नोकरानं मालकाच्या हातातून वाटी घेतली, चुलीजवळ गेला, चुलीतला विस्तव बाहेर काढला आणि तुपाची वाटी त्या विस्तवावरती मांडली. आता जसं जसं तूप पाघळायला लागलं तशी तशी वाटी जास्तच गार झाली. बरोबर ना? जसं आता तूप पाघळायला लागलं तशी वाटी जास्त गरम झाली. नोकराला चुली पुढचा काही अंदाज नाही. त्यानं एक छोटस कापड घेतलं आणि त्या कापडानं वाटी पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हाताला जसा झटका बसला तसा वाटीला झटका बसला आणि वाटीतलं तूप आता चुलीत सांडलं. नोकराला चुली पुढचा काही अंदाज नाही. वाटीत असणारं तूप आता चुलीत सांडलं. चुलीतून धूर निघू लागला. पण इकडं 500 लोक जेवायला बसलेले. म्हणले मालक, अहो 500 लोकांच्या समोर ताट आलाय आणि तुमच्या तुपासाठी किती वेळ थांबायचं? नाही नाही म्हणले, आता दम नाही निघणार, आता जेवावंच लागेल. नोकर आता ओरडू लागला. अरे रामू, किती वेळ झाला? नोकर काही होऊ देना, नोकर काही आवाज देना. म्हणून आता मालक स्वयंपाक खोलीकडे निघाले. जसं स्वयंपाक खोलीच्या दारात गेले, खोलीमध्ये सगळा धूर झाला होता. नोकराला विचारलं, काय रे, तूप कुठे आहे? नोकरानं चुलीकडे बोट दाखवलं. मालक, वाटीत असणार तूप चुलीत पालथ झालं. मालक जोर जोरात रडायला लागली. अरे मूर्खास का, किती बियाकलीस, एकही काम तुला धड जमत नाही. अरे वाटी भर तूप तू चुलीत पालथ केलास. आता मालक जोर जोरात रडायला लागले. तसा रडण्याचा आवाज मालकीनबाईच्या कानावर गेला. तिला कुंभार वाढत असल्यासारखं जाणवलं. मालकीनबाईला कळून चुकलं, रडताय ते आपले मालकच आहे, दुसरं तिसरं कुणी. पण झालं काय नेमकं रडायला? मालकीनबाई धावत पळत किचनकडे आल्या. मालक, मालक काय झालं रडायला? गाई, त्या मूर्खानं वाटीभर लोकांना वाढायला आणलेलं तूप चुलीत पालथ केलं. ती हसायला लागली. म्हणली मालक, अहो तूप चुलीत सांडलं म्हणून रडताय होय? तुम्हाला तर काही कळतच. पुढचं म्हणा की तुम्हीच. तुम्हाला तर काही कळतच नाही. अहो मालक, वाटीभर आणलेलं तूप चुलीत गेलं काय आणि तिकडे पंक्तीला गेलं काय? आपल्या घरातून कसंही वाटीभर तूप जाणारच होतं, त्याच्यात रडण्यासारखं काय? आता त्या मालकाचं उत्तर ऐका आणि एवढं एकच उत्तर घरी घेऊन जा. त्यानं सांगितलं, अगं किती मूर्ख आहेस तू. जे वाटीभर तूप आणलं होतं ना
ती वाटीभर आणलेलं तूप हे चुलीत घालण्याकरता नव्हतं, ते लोकांच्या पोटात घालण्याकरता होतं. आई, वाटीभर आणलेलं तूप लोकांच्या पोटात न जाता ते जर चुलीत जात असेल तर समजून जा की ते तूप व्यर्थ गेलं, लोकांच्या पोटात गेलं असतं तर ते तूप सार्थकी गेलं असतं. तसं तुम्हाला एवढा सुंदर 3.5 हाताचा जन्म मिळाला. हा जर 3.5 हाताचा देह, 3.5 हाताचा नरदेह हा जर फक्त प्रपंच करता खर्च होत असेल तर समजून जा की हा व्यर्थ गेला. पण हाच देह जर भक्ती करता खर्च होत असेल, परमार्थ करता खर्च होत असेल, जर माझ्या भगवंताच्या भजना करता खर्च होत असेल तर समजून जा की मिळालेला जन्म हा सार्थकी गेला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म. सांगतो तुम्हासी हो हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हो हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. बघा, भक्ती केली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, अट्टहास केला पाहिजे, पण तो प्रपंच करता नसावा, तो आपला शेवटचा दिवस गोड होण्याकरता असावा. तेच तुकोबाराय अभंगाच्या यासाठी केला होता हास, यासाठी केला होता हास, यासाठी केला होता केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. जीवन जगत असताना प्रत्येकानं अट्टहास केला पाहिजे. अट्टहास हा आपला शेवटचा दिवस गोड होण्याकरता असावा, आपला प्रपंच गोड होण्याकरता नसावा. तुम्ही म्हणाल ताई ठीक आहे, माणसानं अट्टहास केला पाहिजे, तो अट्टहास शेवटचा दिवस गोड होण्याकरता करावा, परंतु आम्ही सगळेजण देवाच्या दारात तर जातोय, देवाचं नावही घेतोय, त्याचं भजनही करतोय, पण भक्ती चालली स्वार्थ करता. देवाच्या दारात जायचं, देवाला 20 रुपयाचा नारळ फोडायचा आणि देवाला मागणी 20 लाखाची करायची. देईल का देव? अजिबात नाही. देव कसंच देणार नाही. ऐकू द्या. हाय 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 चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची घाणी, चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची घाणी, मुकुट सजळावणी कन्या तुझी विठोबा. ओ चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची घाणी, चतुरा तो शिरोमणी गुणला वंदनाची घाणी, मुकुट
शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. माझा भगवान परमात्मा फार चतुर आहे. कारण देवाला माहिती आहे ह्यांची भक्तीच फार स्वार्थी झाली. आता 2 दिवसापूर्वी गणपती बाप्पाचं आपण विसर्जन केलं. जोपर्यंत गणपती बाप्पा आपल्या गावात होते तोपर्यंत आपण गणपती बाप्पाचा उदो केला. आता काय येत आहे? नवरात्र. ऐकू द्या. हॅलो आवाज उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. हरी उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. चंद्र सूर्य दोनियाचा पोत पाजळीला दोनियाचा पोत पाजळीला. चंद्र सूर्य दोनियाचा पोत पाजळीला. चंद्र सूर्य दोनियाचा पोत पाजळीला. फुलवरा बांधिला. फुलवरा बांधिला. गणपती बाप्पा होते तोपर्यंत कोणी देवीची गाणी लावली का? लावली? आणि आता नवरात्र आल्यावर गणपती बाप्पाचं लावतान का? किती भक्ती स्वार्थी आहे. म्हणून देवही फार चतुर आहे. अहो देव चतुर चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. तुमची भक्ती जर खरी असेल, तुम्ही जर मनापासून भक्ती केली तर माझ्या देवाला सुद्धा तुमचा सांभाळ हा करावाच लागेल. ऐकू द्या. मागे पुढे उभा राहा सांभाळिता. मागे पुढे उभा राहा सांभाळिता. मागे पुढे उभा राहे सांभाळिता. मागे पुढे उभा राहे सांभाळिता. मागे पुढे
भक्ताची भक्ती जर श्रेष्ठ असेल तर देवाला सुद्धा त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ हा करावाच लागेल. भक्ती आज करावी हा हेतू कुणाचाच नाही. भक्ती चालली स्वार्थ करता. आज कीर्तनात किती लोक बसलेत. दादा कीर्तन चालू झाल्यापासून सांगते टाळी वाजवा पण बसलेले मामा काही लय रगिलेत. ते कीर्तन झाल्यावर शेजारीला सांगत आहेत ती सांगत होती टाळी वाजवा पण आपण पाठीनी वाजवलीच नाही. त्यात छोटा काय आमचा आहे का? अजिबात नाही. आम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ कीर्तन आहे. आमचा तोटा कसा असेल? तोटा तुमचा आहे. आम्हीच कीर्तनकार सांगत असतो आपलं काही नाही त्याचं पाकिट घेऊन जातोय. तोटा आमचा असेल का? अजिबात नाही. तुम्ही जर 2 तास कीर्तनात बसून टाळी वाजवली तर माझा भगवान परमात्मा आयुष्यात 2 तास वाढवून देतोय. 1 तास प्रवचन ऐकलं, 1 तास त्याचं भजन केलं तर तुमच्या आयुष्यात तो 1 तास वाढवून मिळतोय. पण तुम्ही जर का म्हणला आम्ही कीर्तनातच आहे, तुम्ही कीर्तनात बसून काय करता यालाही फार महत्व आहे. तुम्ही कीर्तनात बसून याची त्याची निंदा करताय, याची त्याची टवाळी करताय, बडबड करताय, मोबाईल बघताय. आयुष्यातले ते 2 तास कमी झाल्याशिवाय राहणार. काय करायचं हे तुमच्या हातात आहे. विठ्ठला विठ्ठला बघा, माणूस जन्माला येताना काहीच घेऊन आला नाही आणि जातानाही काहीच घेऊन नाही जाणार. पण एक काम करा गड्या, जीवन जगत असताना श्रीमंत माणसाबरोबर ओळख ठेवणं हे आपली आवड आहे. जीवन जगत असताना प्रत्येकाला वाटतं श्रीमंताबरोबर ओळख झाली पाहिजे, श्रीमंतांना आपल्याला ओळखलं पाहिजे. एक लक्षात ठेवा गड्या, जीवन जगत असताना श्रीमंताबरोबर गरिबाची ओळख ठेवा. कारण ज्या दिवशी तुम्ही जाताल त्या दिवशी तोच असणारा गरीब तुमच्या तिरडीला खांदा देणारे आणि श्रीमंत मात्र थेट स्मशानभूमीत येणारे. म्हणून त्या गरिबाची ओळख ठेवा. माणूस काही घेऊन जाणार नाही. जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे की कमीत कमी आपण गेल्यानंतर नका जिल्हा रडू द्या, नका तालुका रडू द्या, नका 4-5 गावं रडू द्या, कमीत कमी आपल्या गावाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ज्या दिवशी आपण जाण्याची वार्ता गावाच्या कानावरती पडावी, एखाद्या व्यक्तीच्या कानावरती पडावी, कमीत कमी त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहावं आणि त्यानं म्हणावं की माणूस चांगला होता, अजून काही दिवस राहायला पाहिजे होता. माझ्या कबीरदासजींनी एका दोह्यात सांगितलं माणसानं जीवन जगत असताना कसं जीवन जगायचं. ऐकू दे. कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसे करनी कर चलो जग रोए हम हसे. कबीरदासजी सांगतायत ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला त्या दिवशी सगळं जग हसत होतं, फक्त तुम्ही एकटे रडत होता. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला त्या दिवशी सगळं जग हसत होतं आणि तुम्ही एकटे रडत होता. पण जीवन जगताना इतकं चांगलं जीवन जगा की ज्या दिवशी तुम्ही जाल त्या दिवशी तुम्ही हसत हसत गेले पाहिजे. हे तुका म्हणे मरणे तिसरे, तुका म्हणे मरणे तिसरे, उत्तम शिवरे कीर्ती मागे, केरती माई के दुःखाची जनती, केरती माई के दुःखाची जनती. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आज भाऊ आपल्यामध्ये नसले तरी त्यांची आठवण जर काढली तर कित्येकांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. आज ते शरीरानं जरी आपल्यामध्ये नसले, आज ते देहानं जरी आपल्यामध्ये नसले
तरी आज त्यांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहावं. बघा, माणसानं किती कमवलं याला अजिबात किंमत नाही. माणूस किती वर्ष जगला यालाही अजिबात किंमत नाही. पण माणूस कसा जगला याला फार किंमत आहे. हो, काहींना फार गर्व, कुणाला देहाचा गर्व आहे, कुणाला प्रपंचाचा गर्व आहे, कुणाला संपत्तीचा गर्व आहे, कुणाला नावाचा गर्व आहे, कुणाला पदाचा गर्व आहे. कोण कशाचा गर्व करायला अजिबात सांगता येत नाही. देहाचा गर्व. बघा, आपली वेळ होत आलेली आहे, झाली आहे. माझं नसतं घड्याळाकडे एवढं लक्ष, पण खालचे मिनिटच मोजित असते. लोक 2 तास तमाशा बघायला जातात आणि आखी रात्र घालून येते, तेवढंच नाईट घड्याळ बघत. पण यालाच कलियुग म्हणतात. कलियुग कसं म्हणायचं मग? ऐका, आज या कुटुंबातील एक बाप नावाचं अस्तित्व गेलंय. काय झालंय? आज इको कमी करा. भाऊ देवाच्या दारात उभे असतील. आज देवासमोर पाप पुण्याचा न्याय निवाडा चालला असेल. कारण माणूस जीवन जगत असताना माणसाच्या हातून पुण्यही होतं आणि माणसाच्या हातून पापही घडत असतं. जरी मनात असेल की नाही पाप करायचं, तरी सुद्धा चुकून का होईना ते पाप होत असतं. केलेलं पुण्य माणूस प्रकर्षानं सांगत असतो, लोकांना सांगत फिरतो की मी अमुक अमुक प्रकारचं पुण्य केलंय. पण माणूस पाप मात्र कधी कोणाला सांगत नाही. पण माणसानं पाप जरी नाही सांगितलं, पाप लपत नाही. कारण प्रत्येकाच्या खांद्यावरती चित्रगुप्त बसलेले आहे. आपल्याला नाही कळालं, आपण नाही कोणाला सांगितलं, तरी ते डायरीमध्ये बार करून ठेवतायत, लिहून ठेवतायत. आज एका बाजूला पुण्य आणि एका बाजूला पाप. या पाप पुण्याचा न्याय निवाडा चालला असेल. भाऊ आज देवाच्या दारात उभे असतील. आज ते देवाकडे इच्छा व्यक्त करत असतील की अरे देवा, संसार करत असताना, प्रपंच करत असताना, जीवन जगत असताना माझ्या हातून पाप घडलंय. पण देवा, माझ्या कुळात एखादा असा भक्त राज जन्माला घाल की त्यानं माझ्या नावानं पुण्याचा कार्यक्रम केला पाहिजे. मी नाही सांगत, प्रमाण आहे. स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिताती देवा. स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिताती देवा. स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिताती देवा. स्वर्गीचे पूर्वज इच्छिताती रजवंशी भक्त राज व्हावा कोणी. देवा, माझ्या कुळात भक्त राज जन्माला घाल, त्यानं माझ्या नावानं पुण्य केलं पाहिजे. आज त्यांच्या मुलांनी बापाच्या नावानं पुण्याचा कार्यक्रम ठेवला. आज त्यांच्या नावानं ज्ञानदान होत आहे. या ज्ञानदानामधून मिळणारं पुण्य फक्त ज्ञानदान नाही, तर आज अन्नदान होत आहे. या अन्नदानातून मिळणारं पुण्य फक्त अन्नदान नाही, तर श्रमदान होत आहे. या श्रमदानामधून मिळणारं पुण्य फक्त श्रमदान नाही, तर द्रव्यदान होत आहे. या द्रव्यदानामधून मिळणारं पुण्य फक्त द्रव्यदान नाही, तर आज वस्त्रदान होत आहे. या वस्त्रदानामधून मिळणारं पुण्य ज्यावेळी सगळं पुण्य एकत्र येईल, त्यावेळी बाबाजींच्या हातून झालेलं हे पाप नाहीसं करण्यात हे पुण्य मदत करेल. आणि आज खऱ्या अर्थानं बाबाजी या कुटुंबाला भरभरून असा आशीर्वाद देतील. कारण जीवनात बाप आहे तोपर्यंत त्या बापाची किंमत कधी कळतच नाही. आणि बाप गेल्यानंतर कशालाच किंमत उरत नाही, त्याला बाप म्हणतात. ऐका, बाप कधी शब्दात नाही म्हणता आला, परंतु एका गीतकारानं फार सुंदर लिहून ठेवलं. बाप स्वाभिमानी बाळा
जेव्हा खचतो हा पाया तेव्हा कुसळते घर उलाढाली करतो हा फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचा घेतो आपुल्याच माथी घर बायकोनी मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार काय उपयोग पुन्हा किती घातले पितर काय उपयोग पुन्हा किती घातले पितर हा बाप बघा जीवनात बाप आहे ना तोपर्यंत त्या बापाला सांभाळा बापाला जपा कारण तो ज्या दिवशी जाईल त्या दिवशी आमची व्यथा काय ऐका ऐकू द्या माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना उरी हुंद गदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद गदाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सदऱ्याला सदा ठिगाळ जोडलेलं उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना उरी हुंद गदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद गदाटतो या गोष्ट बापाची सांगताना ज्या दिवशी हा बाप जाईल ना त्या दिवशी बाप हा शब्द जरी आम्ही ऐकला आम्हाला दुसऱ्याचं नाही तर आम्हाला स्वतःचा बाप आठवतो ऐका जीवनामध्ये आई बाप आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न करा बाप काय असतो हे जर एखाद्या नांदायला गेलेल्या लेकीला विचारलं ना बाप काय त्यावेळी ती सांगते ताई बाप ही अशी व्यक्ती आहे जोपर्यंत माहेरामध्ये बाप आहे माहेरात आई आहे तोपर्यंत ताई एका मुलीचं माहेर पण आहे हो ताई एकदा का माहेरातली आई बाप गेले एकदा का आमच्या माहेरातला आमची माई गेली आमचा बाप गेला त्या दिवशी ताई त्या मुलीचं माहेर पण हे संपल्यासारखं असतं काही म्हणतील काय हो ताई माहेरामध्ये तिचा भाऊ नसतो का भाऊजही नसते का असतात ना प्रेम करतील त्यांना आई बापासारखं होता येईल पण आई बाप या जगाच्या पाठीवरती कुणालाच होता येत नाही होता येत आई बाप मुलावरती मुलीवरती निस्वार्थी प्रेम जर कोण करत असेल तर ते त्याच्या आई बाप आहे बाप भलाही म्हातारा असू द्या 70, 75, 80 वय असू द्या पण तो दारामध्ये जर बसलेला असेल ना तो मुलगा कुठलाही निर्णय घ्यायला घाबरत नाही का तर त्याला माहिती आहे जो आधार आहे जो पाठिंबा आहे तो बाप माझ्या दारात अजूनही जिवंत आहे बापाची तुटलेली चप्पल दारात दिसू द्या पण तो बाप दारात असावा भले त्यानं काही काम नका करू द्या
म्हातारा का होईना तो बाप असावा. भाऊबीजेच्या सणाला जाल, भाऊ तुम्हाला फोन करेल. भावानं साडी जरी घेतली तरी नाही आमच्या बापाच्या मनाला येत, नाही आमच्या माईच्या मनाला येत. साठवून ठेवलेले कुठल्या तरी खिशामध्ये एखाद्या कोपऱ्याला पैसे असतात. आमची माय रुपया करून तो पैसे साठवण्याचा प्रयत्न करते, पदरामध्ये गाठ बांधून ठेवते. का तर माझं लेकरू आज येणार आहे. आता भाऊबीजेच्या सणाला माझी ताई येईल. तिचा भाऊ तिला कसली साडी घेतोय नाही माहिती, तिच्या लेकराला कसे कपडे घेतोय नाही माहिती, पण तिच्या आवडीनं नाही घेणार. तो बाप खिशामध्ये हात घालतो, ती माई त्या पदराच्या गाठीमधले पैसे काढते, त्या मुलीच्या हातामध्ये देते, सांगते ताई तुझ्या दादानं कसले कपडे घेऊ दे, हे पैसे घे आणि जाताना तुझ्या गावामध्ये तुझ्या लेकरांना चांगले कपडे घे. ही आई असते, हा बाप असतो. आई कसली असू द्या, पण मुलगी नांदून आली आहे आणि आता सासरी नांदायला जाणार आहे. आई कसली असू द्या, नाही त्या मुलीची पिशवी मोकळी जाऊ दे, नाही त्या मुलीची पिशवी मोकळी जाऊ देणार तिला आई म्हणतात. नाही गळ्यात माळ घातली तरी चालेल, अष्टगंध बुक्का लावला नाही लावला तरी चालेल, पण घराच्या ओट्यावरती बसणारा आमचा म्हातारा बाप तो आम्हाला विठ्ठला समान असला पाहिजे. घरातल्या एखाद्या कोपऱ्याला बसणारी आमची म्हातारी माऊली ती आम्हाला रखुमाई समान असली पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला हे वाटेल त्या दिवशी समजून जा की आज आपल्याकडून परमार्थ कळतोय. लोकांना माणसातला माणूस कळना, लोक आज दगडात देव पाहायला चालले. ऐका, दगडात देव पाहण्यापेक्षा माणसातला माणूस पहा, खऱ्या अर्थानं परमार्थ घडेल. लोक 10व्याला 13व्याला वर्षश्राद्धाला लाडूचं बुंदीचं गुलाबजामचं जेवण घालतील, पण बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांच्या मुखामध्ये 2 घास घालण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या 10व्याला 13व्याला वर्षश्राद्धाला नाही तो बाप जेवायला येणार. अहो आता पितृपक्ष चालू आहे, या पितृपक्षामध्ये तुम्ही एक काय 1000 कावळे जरी जेवायला घातले तरी गेलेला बाप तुम्हाला परत मिळणार नाही, गेलेली आई तुम्हाला परत मिळणार नाही. म्हणून जीवनात आई बाप आहेत ना तोपर्यंत त्यांना जपा, त्यांना सांभाळा. एकदा का आई बापाचा चांगला आशीर्वाद मिळाला की पुन्हा कोणत्या देवाचं दर्शन घ्यायची गरजच पडत नाही. आज या गादीवरती उभा राहून काही बोलते नाही माहिती. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत कीर्तन केलेत, महाराष्ट्राच्या बाहेरही कीर्तन केले. आज 30-40 हजार पब्लिकमध्ये कीर्तन करण्याचा योग येतो. पण मामा आज या गादीवरती उभा राहून काय बोलते याच्यामध्ये माझं काही नाही. माझे स्वर्गवासी वडील हबप काका महाराज टेंगले यांचे आशीर्वाद आणि माझ्या पतीनं दिलेली मला साथ. म्हणून जिवंत आई बापाचा चांगला आशीर्वाद मिळवा, पुन्हा देवाचं दर्शन घ्यायची गरजच पडत नाही. असो, आपली वेळ झालेली आहे. आज ज्या भगवान परमात्म्याच्या आशीर्वादानं अवघ्या महाराष्ट्राच्या बाहेर नाव गेलं ते असणारे आदमापूरचे श्री संत बाळूमामा. आज मामा माझं कीर्तन कुठलंही असू द्या, कीर्तन वर्षश्राद्धाचं असो, कीर्तन सप्त्यातलं असो, कीर्तन वाढदिवसाचं असो, कीर्तन कुठलं जरी असलं तरी माझ्या मामांचा जय जयकार केल्याशिवाय, माझ्या बाळूमामांचा जय जयकार झाल्याशिवाय माझ्या कुठल्याच कीर्तनाची सांगता होत नाही. म्हणून सर्वांनी आपले दोन्ही हात वरती घ्यायचे. ज्याला वाटतं मी माणूस आहे अशा प्रत्येकानं आपले हात वरती घ्या, कलाकार सोडून. हॅलो दाई बाळू मामा वैदव 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 हो Oh
बाळू मामा वैष्णव वैष्णव ज्ञान मिळालेल पैरव 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 मामा वैष्णव वैष्णव ज्ञान मिळालेल पैरव 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 ऐका, आता येणाऱ्या 14 तारखेला भक्त सारे होतील गोळा, कारण त्या दिवशी आहे या जगाच्या मालकाचा जन्मोत्सव सोहळा. येणाऱ्या 14 तारखेला माझ्या बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा येतोय. सगळ्यांनी आपल्या आता आपल्या दहीगुडवाडीमध्ये फार मोठं मंदिर झालंय, शेजारी आसपासच्या गावामध्ये फार मोठी मोठी मंदिरं झालीत. हे सगळेजण सोहळा साजरा करतात. ऐका, या कलियुगातला चालता बोलता देव म्हणजे माझे बाळूमामा आहेत. ज्ञानोबरायांना तुकोबरायांना पाहणारी माणसं आज हयात नाहीत, परंतु माझ्या बाळूमामांना पाहणारी, त्यांच्या समवेत मेंढ्यांची राखण करणारी माणसं आजही हयात आहेत. असो, झालेली कीर्तनरूपी सेवा बाबांच्या चरणी समर्पित करून सर्व कलाकार, सर्व गुणीजन सर्वांच्या चरणी मस्तक ठेवते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-3 दिवस झालं माझा इतका घसा बसला होता, परंतु माझा एवढा आवाज नसताना सुद्धा अगदी शेवटच्या माणसापर्यंत अगदी व्यवस्थित आवाज पोहोचतोय. ज्यांच्यामुळे ते आमचे सागर दादा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या पंचक्रोशीचं वैभव आहे त्यांची सिस्टीम, त्यांच्या चरणी मस्तक ठेवते. सर्व मायबाप श्रोतेवर्गाच्या चरणी मस्तक ठेवते. आणि आज चालू असणारा हा कीर्तनाचा कार्यक्रम तुम्हाला केव्हाही ओम साई क्रिएशन या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. आणि अनेक नवनवीन व्हिडिओ नामांकित कीर्तनकारांचे किंवा बाळूमामांचे चरित्र, अनेक कीर्तनाचे व्हिडिओ तुम्हाला ओम साई क्रिएशन या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. म्हणून सर्वांनी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. चैतन्य दादांचं मनापासून आभार मानते. आमचा रोहित दादा त्याच्याही चरणी मस्तक ठेवते. आणि याच ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. सर्वांनी आरतीला, कुटुंबातील व्यक्तींनी आरतीला समोर यायचे. याच ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया